पावसामुळे खेडमधील रघुवीर घाटामध्ये ठिकठिकाणी दरडी कोसळ्यात। काही ठिकाणी घाटामध्ये भूस्खलन झालेलं आहे। रस्त्याची एक बाजू दरीत वाहून गेली आहे, त्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। तर पावसामुळे खेडमधील रघुवीर घाटामध्ये ठिकठिकाणी दरडी कोसळल्याची ही दृश्य भयावह करणारी आहे। ही संपूर्ण दृश्य समोर आल्यानंतर कशा पद्धतीने या संपूर्ण परिसरामध्ये दरडी कोसळत आहेत हे पाहायला मिळते। पावसामुळे खेडमधील रघुवीर घाटात ठिकठिकाणी दरडी कोसळल्याचं पाहायला मिळते। तर जास्त पाऊस पडला हे कारण हास्यास्पद आहे असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय। पावसाचा अभ्यास केलेला नव्हता का असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय। मिसिंग लिंक वरून पृथ्वीराज चव्हाणांचा फडणवीसांना हा सवाल जो आहे तो पाहायला मिळतो। आम्ही त्यावेळच्या परिस्थितीनुसार आम्ही तो प्रकल्प पोस्टपोन केला, स्थगित केला किंवा पुढे ढकलला, कारण नवीन अभ्यास करा म्हणून फडणवीस सरकारने तो प्रकल्प चालू ठेवला। 4 वर्ष त्याचा अभ्यास केला गेला। पण तिसरी शक्यता महाराष्ट्रात आज चाललेला आहे 40% कमिशन पीडब्ल्यूडीच्या कामामध्ये, त्यामुळे मग कुठेतरी फुगवले गेलेत प्राइसेस। आता हे फुगवले गेलेत का नाही हे सीएजी ऑडिट झाल्याशिवाय कळणार नाही। सरकारचं म्हणणं आहे की पाऊस खूप पडला, हे हास्यास्पद आहे आणि सगळं पाणी एकदम पडतं आणि त्यामुळे अशी घटना घडतात। ह्याचा आम्ही अभ्यास केला नव्हता म्हटलं चुकीचं आहे। हे जर असं असेल की पावसाच्या पाण्याचा अभ्यास नव्हता केला तरी गंभीर बाब आहे। तर दरड कोसळलीत तर 6000 कोटी पाण्यात गेले असा दुरप्रचार जो आहे तो केला जातो असं दरेकरांनी म्हटलंय। प्रवीण दरेकरांची विधान परिषदेत विरोधकांवर टीका पाहायला मिळते। जगाला हेवा वाटावा असा मिसिंग लिंक प्रकल्प झालाय असं दरेकरांकडून कौतुक करण्यात। अरे या जगाला हेवा वाटेल असा प्रकल्प झाला आणि त्या ठिकाणी आपत्ती आल्यानं त्या ठिकाणी दरडी कोसळली, त्याचं राजकारण करून 6000 कोटी पाण्यात गेले, 7000 कोटी पाण्यात गेले। कुठल्या थराला जाऊन राजकारण करताय? या गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी दिलाय आतापर्यंतच्या इतिहासात त्या ठिकाणी गृह खात्याला एवढा बजेट मिळालेला नाही। हे मी या फ्लोअरवर जबाबदारीने सांगतोय, चॅलेंज आहे माझं तुम्हाला।